होशेय अध्याय 2। आपल्या बंधूस आम्ही माझे लोक, आपल्या भगिनीस रुहामा दया पावलेल्या म्हणा, तुम्ही आपल्या आईची चांगली कान उघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा, कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे। ती आपले शिंदळ चाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो, नाही तर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्मकाली होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन। तिच्या मुलाबाळांवरही मी दया करणार नाही, कारण ती मुले जार कर्माची आहेत, त्यांच्या आईने जार कर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत। ती म्हणाली, मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरविणाऱ्या माझ्या वल्लभांमागे मी लागेन। ह्यास्तव पहा, मी तुझ्या मार्गावर काटेरी कुंपण घालीन, तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्या पुढे घालीन। ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत। ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत। तेव्हा ती म्हणेल, मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आत्ताच्या पेक्षा बरी होती। तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरविणारा व जे सोने रुपे त्यांनी बाल मूर्तीसाठी वेचिले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही। म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन। आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडविणार नाही। तिचा सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमिलेले सण ही मी बंद करीन। ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ही माझ्या वल्लभांनी दिलेले माझे वेतन होत, ती मी उद्ध्वस्त करीन। मी त्यांचे रान बनवीन आणि ती वनपशु खाऊन टाकीतील। बाल मूर्तींच्या काळी ती त्यापुढे धूप जाळीत असे, ती नथ व अलंकार यांनी नटून आपल्या वल्लभांच्या मागे जात असे। ती मला विसरली, त्या काळचे प्रतिफळ मी तिला देईन, असे परमेश्वर म्हणतो। यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन। तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन, आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर खिंड देईन। ती आपल्या तारुण्याच्या दिवसातल्याप्रमाणे
ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसातल्याप्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला इशी, माझा पती म्हणशील. यापुढे कधी मला बाली, माझा धनी म्हणणार नाहीस, कारण मी तिच्या मुखातून बाल मूर्तींची नावे काढून टाकीन. यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही. त्या दिवशी इस्रायलाकरिता मी वनपशु, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव याबरोबर करार करीन. देशातून धनुष्य, तरवार व युद्ध ही मोडून टाकीन व ते सुखा समाधानाने राहतील असे मी करीन. मी तुला सर्व काळची आपली वाग्दत्त असे करीन. धर्माने व न्यायाने व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल. पृथ्वी धान्य, द्राक्षारस व तेल यांचे ऐकेल व ती इस्रायलाचे ऐकतील. मी तिला आपणासाठी देशात पेरीन. मी लो रुहामेवर, दया न पावलेलीवर दया करीन व लो अम्मी, माझे लोक नव्हत, यास तू अम्मी, माझे लोक आहेस असे म्हणेन व तू माझा देव आहेस असे ते मला म्हणतील.